साठी पहिला चेंडू सेमीफायनल नंबर 2 आणि पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात पंच सूरज आमरे चेंडू अवांतर झाला बघायचंय दुसरा चेंडू कशा पद्धतीने आणि पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू देखील चेंडू मला पंच सूरज आमरे गोलंदाज ओंकार ओंकारचा हा चेंडू चांगला प्रयत्न होता मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुरेख सजवलं दरम्यान निर्धाव चेंडू चांगला फटका चेंडू टाकण्याची यश मिळते ते ओंकार आता मात्र एक चांगला एक साईडच्या दिशेने चेंडू तटवलाय चेंडूवरती या धावा मात्र या पहिल्या 3 चेंडूवर अवांतर धावा गेल्यात आता मात्र एक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पुढील चेंडू पहिल्या षटकातील आता मात्र चांगला फटका बनतो अतिशय जबरदस्त या क्रिकेटमध्ये महत्वाचे असतात जसे मयूरने मारले आता मात्र जसं एक चेंडूवर चौकार येतो दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेतो आणि षटकाच्या चालू असताना एक चौकार बघायला मिळाला देखील चांगला फटका मानता येईल मात्र या ठिकाणी यस नो करता करता षटक संपलं पहिलं एका षटकाचा खेळ संपला धावसंख्या होते बिनबाद 9 आता ओंकार गणपती बाप्पा किती पावतो बघायचा यजमान पेढे संघाला मात्र हा चेंडू अगदी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता ओंकारने मात्र अवांतर चेंडू गेलाय पहिला आता मात्र थोडासा चूक केलाय त्या ठिकाणी जातोय घोषित क्षेत्रात एका धावेने धावफलक पाहतोय संघ दुहेरी अंकात आणले जास्त आले मयूरच्या बॅटमधून एक चांगला चौकार बघायला मिळाला निश्चितच वालोपे संघ एक चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारणार पुन्हा एकदा अवांतर धावा होतोय आणि धावसंख्या वाढवतोय ती वालोपे संघाची पुन्हा एकदा लेग ब्रेक प्रकारचा मार आलेली आहे पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू रिप्लेस चालू आहे या ठिकाणी बॅट्समनला काही पुन्हा एकदा एक इकडे जातोय तर एक इकडे जातोय मात्र आता चेंडू आहे लाईन सापडले पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती धावा मिळत आहेत एक धाव घोषित पुन्हा एकदा तसा चेंडू आहे अवांतर धावाने बऱ्याच धावा अवांतर गेल्या मात्र त्या ठिकाणी एका धावेने पुन्हा एकदा 18 दुसरं षटक चालू आहे महागडं षटक म्हणता येईल कारण गेल्या षटकात पुन्हा एकदा मयूरला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे मात्र घोषित क्षेत्रात चेंडू जातोय आणि स्ट्राईक वरती कुंदन पुण्या झोलाई वालोपे संघाची पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू जातोय षटक संपते दुसरं 2 षटकाचा खेळ संपला धावसंख्या होते 20 वैयक्तिक पहिलं वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक हा चांगला फटका आहे मात्र धावफलक हलतोय 21 धावा फलकावरती पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू लागतात काय मॅच चालू आहे बिनबाद 22 धावा मात्र पेढे संघाला सुद्धा काहीतरी करावं लागेल बघायचं या ठिकाणी प्रयत्न होता प्रयत्न फसला यष्टी रक्षकाचा पुन्हा एकदा ओंकार सज्जे मयूर सज्जे आणि मयूरच्या बॅट मधून हा चांगला फटका आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय अर्थातच पुन्हा एकदा सामना सुरुवात होते ओंकारच्या हातामध्ये चेंडू आहे काय फटका मारण्याचा प्रयत्न आहे घराघाती फटका मात्र पाहायचंय पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना मयूरच्या हातामध्ये एक मोठा फटका मारण्याची जबाबदारी आहे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण यजमान संघाकडून 3 धावा सगळे गोलंदाज ओंकार आहे मात्र आपल्याला विजयी कोण होते बघायचंय एक षटक आहे शेवटचे 6 चेंडू आहे आता मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि मारणं गरजेचं अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण आता मात्र हा चेंडू चांगला होता एक धाव करावी लागणार कारण निर्णायक षटक आहे सेमी फायनलचा मुकाबला आहे आता मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू वालोपे संघाच्या आता मात्र आयाराम गयाराम आणि धावगत त्यांनी केले नवीन फलंदाज मैदानात आहे किती धावा जमवतोय मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे जातोय वाईड सेमी फायनलचा सामना त्यामुळे आता मात्र सुरक्षित पोहोचलेला आहे एक धावा षटकातील काही चेंडू शिल्लक आहे झोलाई वालोपे संघ 32 धावांवरती पोहोचलेला आहे चांगला फटका आहे
कशाही धावा येणं उभ्याही वालुकीसाठी गरजेचे आहे. आणि आता मात्र एका धावेने षटक संपते. अंतिम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 35. जिंकण्यासाठी आज मयूरचा पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पाहिजे. हा चेंडू आणि हा चेंडू पण निर्धाव जातो. मयूरची निर्धाव गेले. तिसरा चेंडू आहे आणि आता मात्र एक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅट्समन पुढे येते मात्र तो मयूरला माहितीये काय चेंडू टाकायचा आहे. हा मात्र चेंडू आणि आता मात्र अतिशय चांगला फटका. सुंदर आल्या पेढेराई संघासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय जबरदस्त. कोणत्याही यष्टीरक्षक मयूर गेला. दुसरा ओंकाराला नॉन स्ट्राईकला पण ओंकार आहे. हा चेंडू चांगला प्रयत्न होता. एक धावा डिक्लेअरच्या स्वरूपात 30 धावा. 18 चेंडू टाकला होता डिक्लेअरच्या स्वरूपात 1 संघ. हा चेंडू चांगला घडी बाद होतो. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल. पायावरती आदळला. थोडस अडचण होते आणि आता मात्र एक धाव पूर्ण होते. चांगला फटका एक होतोय पेढे करून आपल्याला बघायचंय. कारण या षटकात आणि माझं सागरदादा सुर्वे यांच्याकडून ओंकारने या मॅच मध्ये जर विनिंग केलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एकदम हो. मात्र तुमचा अनुभव किती आहे मला माहित नाही. मी तर मॅच काढणार असाच विचार घेऊन मैदानात ऑन आहे. बरोबर आत्महत्येला पर्याय नाहीये. चुकीला माफी नाहीये. मयूर सज्ज मात्र मॅच महत्वाचा चेंडू खेळला होता. हा चेंडू क्षेत्रात घडवला जातोय. प्रेक्षकांच्या दाटीवटीमध्ये सेमी फायनल नंबर 2 मयूर. हा चेंडू महत्वाचा आहे. धावत नाही का काय सांगता येत नाही. ओंकारसाठी वाईट बोला